नमस्कार. माझं नाव अनिकेत राठी. गेल्या 8 ते 9 वर्षापासून मी इन्शुरन्स, बेसिकली हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स या सेक्टरमध्ये काम करतो आहे ॲज अ ॲडवायझर म्हणून. 8-9 वर्षामध्ये भरपूर काही गोष्टी मी अनुभवल्या ह्या इन्शुरन्स सेक्टरबद्दल. म्हणजे पॉलिसी घेण्यापासून ते क्लेमपर्यंतचा लोकांचा अनुभव, बदलत गेलेल्या गोष्टी, वेळोवेळी बदलत गेलेले नियम, IRDने केलेले चेंजेस, पॉलिसीमध्ये होणारे चेंजेस, बदल, प्रीमियम, या सगळ्यांच्या गडबडीत, या सगळ्यांच्या ओव्हरऑल कंडिशन्समध्ये एक गोष्ट लक्षात आली की लोकांचा अवेअरनेस तर वाढला आहे हेल्थ इन्शुरन्सबद्दल, लाईफ इन्शुरन्सबद्दल, आणि लोक आता हळूहळू इन्शुरन्स घ्यायला लागलेत. पण ओव्हरऑल जेव्हा तुम्ही इन्शुरन्ससाठी अप्लाय करताय तर काही गोष्टी माझ्या रिसेंटली बघण्यात आल्यात की लोकांना हेल्थ इन्शुरन्स जे पाहिजे, रेग्युलर इन्शुरन्स जे प्लॅन असतात ते मिळत नाही आहेत. बिकॉज त्यांना काही ना काहीतरी हेल्थ इश्यूज आहे, हेल्थ कंडिशन आहे. जसं की कुणाला शुगर असेल, कुणाला BP असेल, कुणाचं एन्जिओग्राफी झाली असेल, एन्जिओप्लास्टी झाली असेल, एनी अदर कंडिशन्स असतील. ज्या गोष्टींची रिस्क कंपनींना वाटते त्या गोष्टींसाठी कंपनी तुम्हाला वेटिंग पिरियड लावू शकते, एक्सक्लुजन येऊ शकतं त्या आजारासाठी. ते टेम्पररी एक्सक्लुजन असेल किंवा परमनंट एक्सक्लुजन असेल. तर अशाच काही गोष्टी मी आत्ता रिसेंटली अनुभवल्या की लोकांना शुगर BP आहे, ठीक आहे, शुगर BP 3 वर्षानंतर कवर केला जातो आहे. काय काय पॉलिसींमध्ये तर आता 1 महिन्यानंतर पण कवर करता येतो तुम्हाला, ठीक आहे, ॲडिशनल प्रीमियम भरून. पण काही गोष्टींना अजूनही कंपन्या रेग्युलर पॉलिसीमध्ये देताना विचार करतात. त्यांना रेग्युलर पॉलिसी त्या आजारांसाठी अजूनही मिळत नाही आहे. कारण त्याच्यात असणारी रिस्क, जसं की तुमची एन्जिओग्राफी झाली असेल, एन्जिओप्लास्टी झाली असेल, बायपास झाला असेल, तर तुम्हाला नॉर्मल हेल्थ इन्शुरन्स मिळत नाही. भारतातली कुठलीही प्रायव्हेट इन्शुरन्स किंवा जनरल इन्शुरन्स कंपनी तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स नॉर्मल प्लॅन ह्या कंडिशन्समध्ये देणार नाही. जे मी आता रिसेंटली अनुभवले, माझ्याकडे 2-3 केसेस आल्या होत्या. त्यांची नॉर्मल एन्जिओग्राफी झाली होती, ठीक आहे, स्टेन टाकली नव्हती, काय नव्हती, पण एन्जिओग्राफी झाली म्हणून कंपन्यांना त्यांना नॉर्मल पॉलिसी देता येत नव्हती. कंपन्या त्यांना सबस्टँडर्ड पॉलिसी देत होत्या, ज्याच्यामध्ये को पेमेंट येऊ शकतं, त्याच्यामध्ये सबलिमिट येऊ शकतं, त्याच्यामध्ये रूम रेंट कॅपिंग येऊ शकतं. म्हणजे तुम्हाला एक नॉर्मल पॉलिसी घेताना जे बेनिफिट्स मिळतात ते बेनिफिट्स त्या सबस्टँडर्ड पॉलिसीमध्ये मिळत नाही. का? कारण एन्जिओग्राफी झाली म्हणून. तर ह्या गोष्टीची ज्यांच्या आता ऑलरेडी त्या गोष्टी झालेल्या आहेत ते तर काहीच करू शकत नाही. पण ज्यांच्या लाईफमध्ये अजून ज्यांना हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा आहे आणि ह्या अजून कंडिशनसाठी ते फेस झालेले नाही आहेत किंवा ह्या त्यांच्या लाईफमध्ये गोष्टी झालेल्या नाही आहेत, त्यांना सर्वांना माझी हीच विनंती राहील की त्यांनी लवकरात लवकर हेल्थ इन्शुरन्स कुठल्याही कंपनीचा जो तुम्हाला योग्य वाटतं आहे त्या कंपनीचा हेल्थ इन्शुरन्स तुम्ही ॲडवायझर करून असेल, ऑनलाईन असेल, त्याचे पूर्ण अभ्यास करून किंवा त्याची माहिती घेऊन तो बाय करा बिफोर तुमच्या काही लाईफमध्ये अशा गोष्टी होण्याच्या आधी. कारण जर चुकून एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी अशा काही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये झाल्या तर तुम्हाला रेग्युलर इन्शुरन्स पॉलिसी कंपन्या देऊ शकत नाही किंवा देत नाही. कारण तुमच्याकडं त्याच्यानंतर येणारी रिस्क जी कंपनी घ्यायला तयार नसते. सो सगळ्यांना ही विनंती राहील की तुम्ही जेवढे हेल्दी कंडिशन्समध्ये ही पॉलिसी घेता तेवढ्या लवकर गोष्टी तुमच्या कवर होतात आणि तुम्हाला उद्या क्लेम, ज्या पर्पजनी तुम्ही पॉलिसी घेता की मला उद्या क्लेम मिळाला पाहिजे, मग तो कधी सॉल्व्ह होऊ शकतो जेव्हा तुम्ही फिट अँड फाईन असताल. त्या कंडिशनमध्ये जेव्हा तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी घेणार तेव्हा या गोष्टी कंपन्यांसाठी पण फायदेशीर असतात आणि बटअबेस तुमच्यासाठी पण त्या फायदेशीर असतात. सो सगळ्यांना हीच विनंती राहील की एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी ह्या कंडिशन्स आजकाल कुठल्याही वयात येऊ शकतात. आता वयाचं बंधन राहिलं नाही आहे. अटॅक येणं किंवा श्वास घ्यायला त्रास होणं, मग 2D इको करा, ह्या गोष्टी करा, ह्या लाईफमध्ये कधी होणाऱ्या गोष्टी आता झालेल्या आहेत. लाईफस्टाईलसारख्या गोष्टी झाल्या, डिसीजसारख्या. तो या कंडिशन होण्याच्या आधीच तुम्ही एक प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स घ्या. कारण उद्या त्याच्यासाठी होणारा जो खर्च आहे, हॉस्पिटलायझेशनची कॉस्ट ही लाखांमध्ये आहे. एकदा कधी फक्त जाऊन त्याचे कोटेशन घ्या की एन्जिओप्लास्टी करायची आहे, बायपास करायचं आहे, त्याचं कोटेशन तुम्ही कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन चेक करा, तुम्हाला कळून जाईल की त्याची पॅकेजेसची कॉस्ट काय. सो ती कॉस्ट तुम्हाला बेअर करावी लागायची नसेल आणि तुमच्या सेव्हिंगला तुम्हाला हात लावायचा नसेल तर एक प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स चांगला
ज्याच्यामध्ये सर्व गोष्टी कवर होतील तो आजच घ्या, नाहीतर नंतर तुम्हाला नॉर्मल पॉलिसी हेल्थ इन्शुरन्स कुठलीच कंपनी देणार नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला को पेमेंट येईल, त्याच्यामध्ये सबलिमिट येईल, तुम्हाला रूम रेंट कॅपिंग येईल, त्यामुळे तुमचा तो फायदा होणार नाही हेल्थ इन्शुरन्स घेण्याचा. सो तुम्हाला जर हेल्थ इन्शुरन्सबद्दल तुम्हाला अजून माहिती हवी असेल, त्यांच्या टर्म्स अँड कंडिशनबद्दल, त्याच्या प्लॅन्सबद्दल, तर तुम्ही दिलेल्या नंबरवर मला कॉल करू शकता. थँक्यू.